अजून बऱ्याच कारखान्यांनी आणि आपल्या तालुक्यात बिलच दिली नाही सर, पहिली उचल सुद्धा दिली नाही. त्यामुळं काय झालं, 2-3 मस्त म्हणजे 1 महिन्याचं बिल दिलं नाही प्रत्येक कारखान्याने. म्हणजे असं कुठलाच नाही. आपल्या तालुक्यात जवळ 4 कारखाने असतात. आता 1966चा कायदा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसात पेमेंट शेतकऱ्या खात्यावर देणं बंधनकारक आहे. न दिल्यास 15 व्याजाने रक्कम जमा करणे, पण तो एकही कारखाना कायदा पाळत नाही सर. त्यामुळे तुम्ही जरा थोडं आम्हाला सहकार्य करावं. तुम्ही तालुक्याचे एक हे सर, ती काय म्हणते ते की ते आम्हाला आरक्षण दाखल करायचा आमचा अधिकार नाही, महसूल आहे म्हणते ते. आमच्याकडे त्यांनी करून करायचं साहेबांनी मग इथं आमच्याकडे वाईट अवस्था आहे. तुमच्या प्रदेश संचालक त्यांच्याकडे द्या का, ते जाऊ शकतात. दराचा विषय आमच्याकडे येत नाही त्यांच्याकडे द्यायला कायदा सुव्यवस्था बिघडून म्हणून तुम्ही जर काय साहेब काय ह्याला पादेशाला काहीच करत नाही. खात तुम्ही एमडी साहेबांना बोलून साहेब त्याची मध्यस्थी करून त्यांना मग हे करा. साहेब या त्यांचा विषय आहे डिपार्टमेंटला, त्या डिपार्टमेंटला पाठवू शकतो आम्ही. त्या डिपार्टमेंटचा विषय आहे, प्रदेश संचालक सारखं त्यांना पाठवू शकतो आम्ही. नाही, तिथल्या मागच्या आंदोलन आंदोलन तुम्ही पार्श्वभूमी सांगून असं काहीतरी आम्हाला करायला लागले किंवा कायदा त्यांना पाठवून ते जे आम्हाला परत आणखी साहेब परिस्थितीमुळे कल्याणकडे द्राक्षे ह्याचं वाट लागली आणि ही बी बिल नाही म्हणजे शेतकरी कसा टिकणार. 1.5 महिन्यात 2 महिने झाले कारखाना बंद होतो. जास्त आज ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं पंढरपूर तहसीलला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. कारखाने बंद होऊन जवळजवळ 2-2.5 महिने होत आले, परंतु बऱ्याच पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रामधील कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल दिलेली नाही. एका बाजूला कायदा असा सांगतो की ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत पैसे जर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही केले तर संबंधित कारखानदारांनी बँकेच्या 15% व्याजाने पैसे जमा करणे बंधनकारक हा कायदा आहे. परंतु हा कायदा हे कारखानदार पायदळी तोडवत आहेत. ह्या कायद्याचे पायमल्ली करत आहेत. कारखान्याचा कायद्यात ह्यांना धाक राहिलेला नाही. हे सगळे कारखानदार चोर मावस भावून अर्धा वाटून का हा उद्योग आहे. आज जिल्ह्याचा जर सोलापूर जिल्ह्याचा इतिहास बघितला तर 450 ते 500 कोटी रुपये आज शेतकऱ्याचे थकवलेले आहेत. तरी मी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आणि सांगितलं आहे, जर 4 ते 5 दिवसात ह्या कारखानदारांनी जर बिलं जमा नाही केली तर आम्ही तहसील कार्यालयासमोर इथं आम्ही स्वतः तहसीलदार साहेबाला स्वतः त्यात घेऊन कोंडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आंदोलन आम्ही करणार. याबाबत काय कारखानदारांशी तिथल्या प्रशासनाशी काय बोलणं झालं का बिलाबाबत? मी सांगितले की 1966चा कायदा जो आहे एवढा कडक कायदा असताना सुद्धा हे कारखानदार कायद्याला भीत नाहीत. आज साखर सहसंचालक कार्यालय सोलापूरला आहे, परंतु त्या साखर सहसंचालक तिथं जर गेल्यानंतर तिथं सुद्धा कुठली दखल घेतली जात नाही. तिथं गेल्यानंतर ते म्हणतात महसूलकडे जावा, महसूलवाली म्हणतात प्रादेशिक सहसंचालकाकडे जावा. हे असा उद्योग आहे. सगळे प्रशासनाला अधिकारी ह्यांना काय देणे घेणं नाही. ह्यांना कुठं ऊन वारा नाही लागत. कारण आज शेतकरी भरडलेला, एका बाजूला निसर्गाचा कोप आहे, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, उन्हाळा असेल, हा सगळा शेतकरी भरलेला आहे. दुसऱ्या बाजूला ह्या देशात युद्धाचे मोठ्या इतर देशामध्ये युद्धाचा परिणाम आज माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर झाला आहे. फळबागा असतील, एका बाजूला द्राक्षे असेल, डाळिंब असेल, ह्या किळे असेल, या सगळ्या शेतकऱ्याच्या आता वाट लागलेल्या आहे. आणि जे हक्काचा ऊस आहे, हक्काचं बिल आहे, ते सुद्धा कारखानदार देत नाहीत. म्हणून आम्ही ऊस दर संघर्ष समितीने आता हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि यासाठी आम्ही हे आंदोलन तीव्र करू. आणि भविष्य काळामध्ये आम्ही आज कारखानदाराला सुद्धा आव्हान करत आहे की आपण जो केंद्र सरकारनं कायदा केलेला आहे की साखरेची MSP 33 रुपये, त्यासाठी आम्ही आता केंद्र म्हणजे जंतरमंतर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही सर्व ऊस दर संघर्ष समितीने घेतलेली आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक कारखानदाराला भेटणार आहे. कारण त्या ठिकाणी जिथं कायदा बदलतो, आमची मागणी आहे की साखरेचे हमीभाव 45 रुपये झाला पाहिजे, इथेनॉलचा पर लिटर 80 रुपये दर झाला पाहिजे आणि 2 साखर कारखान्यामधले अंतराचे 8 रद्द झाले पाहिजे. हे 2 ते 3 विषय घेऊन आम्ही दिल्लीमध्ये जे देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर नाहीतर जंतर मंतर ग्राउंडवर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार.
कारखानदारांना काय? त्यामध्ये तुम्हाला सांगतो हे सगळे कारखानदार हे सत्तेमध्ये आहेत, सगळे एकामेकाची ह्यात विरोधक कोणीही बोलायला तयार नाही. आज सत्ताधारी बी तेच आहे, विरोधक तेच अशी भूमिका आहे. त्यामुळे विरोधकाचा चांगला धाक राहिलेला नाही. पुन्हा आम्ही सर्वसामान्य शेतकरी आता आंदोलन हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच्या सीझनला हे कारखानदार ज्यावेळेस 2600 आणि 2500 वर जायला तयार नव्हते, परंतु आम्ही सर्व ऊस दर संघर्ष समिती असेल, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याला बरोबर घेऊन त्या कारखानदाराचं नाक दाबलं. म्हणून टनाला आज जवळजवळ 300 ते 400 रुपये फायदा शेतकऱ्याला झालेला आहे. आणि जिल्ह्याचा जर इतिहास बघितला तर 6 लाख टन एका गावात 5-5 लाख टन ऊस जातोय. आणि आमच्या त्या ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनामुळं ह्या वर्षी 500 ते 600 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला बरोबर घेऊन हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या शेतकऱ्याला बिलं मिळाली नाहीत त्या शेतकऱ्याला बिलं दिल्याशिवाय आम्ही गप असणार. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही? आणि शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे? शेतकऱ्यांना एकच आव्हान करतो, ज्या ज्या शेतकऱ्यांची ऊसाची बिलं दिलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी आमची ऊस दर संघर्ष समितीचे स्वतः मी असेल, आमचे समाधान फाटे असतील, निवास नागणे असतील, असे अनेक पदाधिकारी, सचिन पाटील असेल, अनेक पदाधिकारी आहेत. त्यांना तुम्ही संपर्क साधा आणि तुमची नावं द्या, कारखान्याचं नाव द्या आणि त्या एमडी असेल किंवा त्या चेअरमनला, समिती चेअरमनला जाऊन आम्ही जाब उच्चारू आणि त्या शेतकऱ्याला न्याय देऊ.